Hello students, it is the last part of our third unit. हे एवढं झालं की आपला थर्ड युनिट संपलेलं आहे. काय आहे? ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस ऑफ शॉर्ट टर्म फायनान्सिंग. आता काय होतं शॉर्ट टर्म फायनान्सिंग? आपण सगळं शिकलो, त्याचे इन्स्ट्रुमेंट शिकलो. ट्रेड क्रेडिट, बँक फायनान्सिंग, आणखी काय होतं? ट्रेड क्रेडिटर्स, बँक क्रेडिट, कमर्शियल पेपर, फॅक्टरिंग, बिल्स डिस्काउंटिंग, हे सगळं आपण शिकलो. काय आहेत हे? इन्स्ट्रुमेंट्स आहेत. कशाचे? शॉर्ट टर्म फायनान्सिंगचे, बरोबर. आणि मग डिटेलमध्ये ते सगळं शिकल्यानंतर वर्किंग कॅपिटल एक छोटा चॅप्टर त्याच्यामध्ये होता. वर्किंग कॅपिटल हे पार्ट आहे शॉर्ट टर्म फायनान्सिंगचं, म्हणून त्याच्यामध्ये वर्किंग कॅपिटल घेतलं होतं. आता लास्ट पार्ट काय आहे? तर त्याचे ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस काय असतील? खरं तर ॲडव्हांटेजेसच असतात, पण काय आहे की एक 4-5 त्याचे एव्हरी कॉईन हॅज 2 साईड्स, म्हणून एक 4-5 डिसॲडव्हांटेजेस पण त्याचे आहेत, ते आपण डिस्कस करू. मला टायपिंगला वेळ झाला तर मी हे टाईप करून तुम्हाला सेंड करेन, ठीक आहे. बरं, ॲडव्हांटेजेस काय आहेत? तर वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट कॅन बी फुलफिल्ड विथ द हेल्प ऑफ शॉर्ट टर्म फायनान्सिंग. आपली वर्किंग कॅपिटलची जी नीड असते शॉर्ट टर्म पिरियडसाठी असते ती, आणि ही शॉर्ट टर्म फायनान्सिंगद्वारे आपली काय होऊ शकते? फुलफिल होऊ शकते. सेकंड काय आहे? द केअरफुल रेग्युलेशन ऑफ व्हॉल्यूम ऑफ शॉर्ट टर्म क्रेडिट कॅन मिनिमाइज फ्लक्च्युएशन अँड स्टॅबलाइज ट्रेड. जर आपण काय केलं की रेग्युलेशन व्यवस्थित केलं, नियमन त्याचं व्यवस्थित केलं, शॉर्ट टर्म फायनान्सिंग किती कर्ज घ्यायचं आहे किंवा किती क्रेडिट घ्यायचं, किती क्रेडिट द्यायचं, हे जर आपण व्यवस्थित रेग्युलेशन जर त्याचं केलं तर काय होईल? आपला ट्रेड हा स्थिर होतो. आपला व्यापार, आपला व्यवसाय, आपला आपण जे काही सर्व्हिस प्रोव्हाइड करत असू, ह्या सगळं काय होतं? स्टॅबिलाइज होतं. देन शॉर्ट टर्म फायनान्सिंग मोबिलाइज कॅपिटल सो दॅट द प्रपोर्शन ऑफ आयडल कॅपिटल इज मिनिमाइज्ड. आता आयडल कॅपिटल ही कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे की काय असतं? कॅपिटलमधला काही पोर्शन हा तसाच पडून राहतो. आपण तो कुठेही इन्व्हेस्ट पण करत नाही आणि तो कुठेही यूज पण करत नाही, आणि तो असाच आयडल राहिल्यामुळं त्याच्यापासून मिळणारा जो फायदा आहे तो आपल्याला मिळत नाही. मग जर आपण शॉर्ट टर्म फायनान्सिंगचं प्लॅनिंग रेग्युलेशन जर व्यवस्थित केलं तर हे आयडल कॅपिटल राहत नाही आणि त्याचे आपल्याला फायदे मिळू शकतात. नेक्स्ट काय आहे? ए चीप मीडियम ऑफ एक्सचेंज ऑफ बिझनेस. चीप म्हणजे स्वस्त आहे हा जे शॉर्ट टर्म फायनान्सिंगचे वेगवेगळे जे आपण ट्रेड क्रेडिट पाहिलं, सगळ्यात ट्रेड क्रेडिटच जास्त फायदेशीर आहे. बँक क्रेडिट आहे, फॅक्टरिंग आहे, कमर्शियल पेपर आहे, हे सगळे काय आहेत? कम्पेअर टू लाँग टर्म हे काय आहे? चीप सोर्सेस आहेत. देन रेडिली अवेलेबल, पटकन अवेलेबल होऊ शकतात. शॉर्ट टर्म फायनान्स आपल्याला पटकन अवेलेबल होऊ शकतं. त्यानंतर आणखी काय? इट डज नॉट क्रिएट एनी चार्ज ऑन द ॲसेट्स. तुम्ही पाहिलं का की कुठेही आपल्याला एक बँक ओव्हरड्राफ्टला किंवा कॅश क्रेडिटला आपल्याला एखादी छोटी ॲसेट आपल्याला ठेवावी लागते, आणि मग ही कुठलीही ॲसेट चार्ज म्हणून आपल्याला त्यांच्याकडे ठेवावी लागत नाही. आणि कोणीही त्याच्यामध्ये आपल्याला काय आहे की ॲसेट काही तारणबिरण ठेवलेली नाही, त्याच्यामुळे काय? देअर इज अ ग्रेटर डिग्री ऑफ ऑपरेशनल फ्रीडम. आपल्या कार्यामध्ये, आपल्या कामामध्ये कोणीही इंटरफिअर करत नाही, आणि आपल्याला काय राहतं? फ्रीडम राहतं अँड फ्लेक्झिबिलिटी पण आपल्याला राहते. देन दीज शॉर्ट टर्म फायनान्सिंग सोर्सेस आर परमनंटली अवेलेबल टू द ऑर्गनायझेशन. आणि एकदा आपण त्याचं प्लॅनिंग करून ठेवलं की ते काय आहेत? आपल्याला परमनंटली अवेलेबल होऊ शकतात. हे काय झाले? शॉर्ट टर्म फायनान्सिंगचे ॲडव्हांटेजेस. आता अनदर साईड ऑफ द कॉईन काय आहे की काही ड्रॉबॅकसुद्धा त्याचे आहेत. काय ड्रॉबॅक आहेत? तर आपल्याला इझिली मिळतं आहे, म्हणजे काय आहे की दिसते, तुम्हाला लिहिता येईल. अवेलेबिलिटी ऑफ इझी अँड फ्लेक्झिबल फंड्स मे इंड्यूस ए फर्म टू एंडर इन ओव्हर ट्रेडिंग. मिळतात ना पैसे, मग वापरा, असा एक प्रकार बिझनेसमध्ये घडून येतो. ओव्हर ट्रेडिंग केलं जातं, खूप सारा माल खरेदी केला जातो, तो पडून राहतो स्टॉक, तो विकल्या जात नाही, काही वेळेस तो खराब होतो. लक्षात येते का? इझिली पैसे अवेलेबल झाले की काय करतो आपण? ओव्हर ट्रेडिंग करतो. ओव्हर ट्रेडिंगचे फायदे तोटे काय आहेत की सगळाच माल विकला जाईल असा नाही, आणि मग काय होतं? तो माल खराब होतो, आणखी आपण दुसऱ्याला जास्त क्रेडिट देतो, जास्त उधारीवर देतो, आणि हे सगळं मिसमॅच होतं. अँड मे ॲड टू द रिस्क ऑफ द फर्म. आणि रिस्क आहे ही जास्त, गरजेपेक्षा जास्त स्टॉक करून ठेवणं किंवा जास्त माल घेणं,
हे काय आहे, रिस्की आहे. त्यानंतर काय आहे, ओनली लिमिटेड अमाऊंट ऑफ फंड्स कॅन बी जनरेटेड थ्रू शॉर्ट टर्म फायनान्सिंग. खूप अगदी लिमिटेड लिमिटेड अमाऊंट आहे. आपल्याला म्हणतो की खूप सारी अमाऊंट मिळेल, पण इतकं सहजासहजी लोन मिळत नाही. आणि आपल्याला जो मिळणारी आपली नीड, आपली गरज ही फुल्ली सॅटिस्फाईड होऊ शकत नाही. लिमिटेड अमाऊंट आपल्याला मिळू शकते. सगळ्यात आणखी काही कॉस्टली सोर्स आहे. तुम्ही बघितलं का, फॅक्टरिंगचे चार्जेस, कमर्शियल पेपरचे चार्जेस, हे सगळं कॉस्टली आहे. बँक ओव्हरड्राफ्ट घेणं, त्यानंतर कॅश क्रेडिट, ह्याच्यावरती पण बँका खूप साऱ्या मोठ्या दराने व्याज आकारतात. म्हणजे हा काय आहे, कॉस्टली सोर्स ऑफ फंड आहे. आणि लास्ट आहे, क्रेडिट इज इझिली ऑब्टेन इन ए पिरियड ऑफ एक्सपांडिंग ट्रेड वेस्ट मे बी एनकरेज्ड अँड पर्टिक्युलरली ऑन द पार्ट ऑफ गव्हर्मेंट. बघा, तुम्हाला मी सांगितलं होतं की असं इझिली मिळते म्हटल्यानंतर ओव्हर ट्रेडिंग पण होतं. आणि ट्रेड वेस्ट गव्हर्मेंटच्या बाबतीत, गव्हर्मेंटमध्ये बघितलं तुम्ही कितीतरी सामान खरेदी करून पडलेलं असतं. साधं रस्ते दुरुस्त करत असतात, रोडचं काम चाललेलं असतं, वर्षेनुवर्ष तिथं खडी पडलेली असते, सामान पडलेलं असतं, त्याचा कोणी वापर करत नाही, ते खराब होऊन जातं, कॉन्ट्रॅक्टर बदलले जातात. म्हणजे गव्हर्मेंटच्या याच्यामध्ये काय आहे की पर्टिक्युलरली पार्ट ऑफ गव्हर्मेंट असं म्हटलेलं आहे की वेस्ट जास्त होत असतं. ओके, हे 4-5 त्याचे काय आहेत, डिसॲडव्हान्टेजेस आहेत. आणि 5-6 ॲडव्हान्टेजेस आहेत. शॉर्ट टर्म फायनान्सिंग आपण काय केलं, हा 3rd चॅप्टर आपला इथे आपण कंप्लीट केला. आता उद्याच्या दिवस कॉलेज आहे आणि नंतर तुम्हाला 21 तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचे लेक्चर होणार नाही, कारण दिवाळी आहे. म्हणून मी हे 3 चॅप्टर कंप्लीट केलेले आहेत. पहिला होता बिझनेस फायनान्स, सेकंड होता फायनान्शियल प्लॅनिंग, आणि 3rd युनिट होतं शॉर्ट टर्म फायनान्स अँड वर्किंग कॅपिटल. आता आपल्या फक्त कॉर्पोरेट सिक्युरिटीज अँड सोर्सेस ऑफ लॉंग टर्म फायनान्स हा एक चॅप्टर राहिलेला आहे, एक युनिट राहिलेला आहे. ऑब्वियसली जेवढा सिलेबस मी कव्हर करीन तेवढ्यावरती तुमची एक्झाम होईल, हे लक्षात घ्या. पण हा सोपा आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळे काय काय आहे, ओनरशिप सिक्युरिटीज आहेत, क्रेडिटर सिक्युरिटीज आहेत, आणि डिव्हिडंड डिसिजन्स आहेत. ठीक आहे, हा सोपा टॉपिक आहे. आता राहिलेल्या जे काही एक्झाम्स आहेत ते मी तुम्हाला 20 मार्काचं सांगेन. त्या पद्धतीने तुम्ही असाइनमेंट पाठवा आणि मग तुम्हाला मी मार्क देईन. ओके, सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आनंदाने दिवाळी एन्जॉय करा. बाय बाय.